किती दिवस असं लग्न झालेली पोरग्याची भावा दारात ठेवणार आहे? अरे पण काय झालं काय? मला सांगायचं नाही, ती त्या पुरीला आपल्या नवऱ्याच्या घरी हाकलायची, हिथं माझ्या दारात ठेवायला तुला आता सांगतो आई. अरे बाबा तिच्या घरी काहीतरी चाललंय भांडण म्हणून तर पोरगी राहिली येणार आहे. 4 दिवस राहू दे की. ए मला तसलं सांगू नको, 4 दिवस नाही काय नाही. इथं लोक नावं ठेवायला लागली, पोरगी महिना झाली ते येऊन राहिली. या गावात गेले की 4 माणसं म्हणते ते कार तुझी बहीणला का महिना झाला इथं दिसते, काय भानगड आहे? काय उत्तर देणार मी त्यांना? अरे गावातल्यांना काय म्हणायचंच असतं, फक्त त्यांचं तोंडाला कशाला लागायचं, आपलं यायचं घरी निघून. अरे ते तुम्ही खपवून घ्याचाल ना, मी नाही ना खपवून घेत. हा रोज माझे मित्र म्हणते त्याला का दिदी येऊन रोजच घरी राहिली, काय भानगड आहे, काय मॅटर झालाय का? काय उत्तर देणार आहे मी? अरे मित्रांना काय माहिती असतं का कुणाच्या घरात काय चाललंय ती? हे बघ, कुणाच्या घरात काय हो अगर नाही हो, लग्न करून दिले ना तपलं तिच्या दारात जाऊन दे. हे तर रोज रोज बोलणे खायला आम्ही मोकळं नाही काय. अरे तुझं म्हणणं बराबर आहे बघ. ती मला बाकीचं तू ज्ञान शिकवूच नको. म्हणणं बरोबर आहे आणि चुकीचं आहे. माझी बायको सुद्धा रोज काडाकाडा करते, रोज तिची दुसपूस आहे. हिच्यामुळे आपल्या घरात भांडण लागते रोज. अरे तर तुझ्या बायकोला काय झालं? काय झालं म्हणजे? माझी बायको जर आपल्या भावाच्या घरी 4-2 दिवस राहायला गेली तर तिथं गेल्यावर माझी बायको तरी शी नाही का, तिथं जाऊन त्यांच्यात काड्या टाकते. हे इथलं उचल तिकडं, तिकडचं उचल इकडं. तसंच हिच आहे. माझी बायको तपली ती घरात नीटनेटकं ठेवती, तर ही इथं असं काठुलं, तिथं असं का केलं, त्यात साखरच कमी पडली, कालवणात मीठच कमी पडलं. गप राहायचे गुणच नाही यांचं. अरे बाबा ती आता ह्या घरची पोरगी आहे का नाही, मग तिला माहिती आहे ना समजा कुठं असतं कसं असतं, त्यामुळे ती बोलणारच. एवढं तेवढं तुझ्या बायकोनी समजून घेतलं पाहिजे र. घरची जरी पोरगी असली ना तरी अगोदर होती, आता नाही. आता तिला लोकांचा संसार करायचा, माझा नाही, कळलं का? आणि तुला मी नीट सांगतोय, मी लोकांचं बोलणं खायला मोकळं नाही. ती अवदसा पहिल्यांदा इथनं आपल्या नवऱ्याच्या घरी तिकडे हाकल, नाही तर दुसरं जरी लग्न लावून दे. तुला काय करायचंय ते कर, मला बाकी सांगू नको. मला जरी पोरगी दारात दिसे ना तर मी मारी ना, तुला खोटं नाही सांगत मी. अरे पक आता तू तिच्या दुसऱ्या लावून गावरात आला मग आता काय इथं येऊन महिना राहते नवरा सोडून, म्हणजे मला सांगितलं नवऱ्यावर नांदायचं काय नाही नांदायचं. अरे पण आता जसं ती तुझ्या बायकोचं घर आहे तसं तिचं पण आहे का नाही? अरे मग पाहुणे आहे ना तर 4-2 दिवस राहून दे, खाऊन दे, पिऊन दे, जाऊन दे. का महिना झाले घेता येते आणि मला माहित नाही नवऱ्यावर भांडण करून इथं आली ती. अरे पण ती आपल्याकडेच यायची तर कुणाकडे जायची सांग बरं? मिटवायचं तुमचं काम आहे का नाही? तुम्ही एक काम करा, तिच्या नवऱ्याला बोलवून घ्यायचं असलं तर घ्या, मिटवायचं असलं मिटवा, नाही तर हिचं दुसरं लग्न करून टाका. ही जर माझ्या दारात दिसली तर मी चिंध्या उडवून एका मला बाकी सांगा ना, हाकला जिथनं. आता ही ग दिसता कामा नाही माघार येऊस्तोवर. बया काय करावं ग ह्या पोराला? आता त्या पोरीच्या मुळावच उठलं या. हा मला तर काय विचार करावं काय नाही झालंय का ग? काय 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 म्हणत होता दादा? काय नाही, ती काय म्हणत होता दीदी लय दिवस झालं राहिली या, कधी जायची असं विचारत होता ग. मी ऐकलंय आहे सगळं. ऐकलंच. माझ्यामुळं पण नको तुमच्यात भांडण. मी आपलं कुठंतरी जाते आणि राहते. अगं जसं घर तेच आहे का नाही, तुझं पण आहे का नाही, कुठं जातीस तू? तसं कसं ग? तुमच्या माघारी कोण नसतंय कोणाचं. आईबाप गेली की माहेर तुटलं म्हणतात, ही खरंच आहे. जाते मी, तू पण नको काळजी करू माझी. अगं पोरे कस आवा ती गावात काढायचं राहू द्या पहिलं. चला तुम्ही ती टाका खाली. काय झालं? अहो ती पोरग काय पुरीला नाही तसलं बोललाय, पोरगी चालली. चला बरं पडदेशी तुम्ही पहिलं. बघ आता. अहो बघा आता काय म्हणजे ह्या डोळ्याने बघून आली, पोरगी चालली. चला तुम्ही पडदेशी चला. चला. आज मला कळलं, माहेरात जास्त दिवस राहिलं प्रेमानंद नक्कीच मिळतो, पण किंमत कधीच मिळत नाही. काय जमाना. थांब, कुठे चालली तू? तुम्ही कशाला आला माझ्या मागं? अगं आता बघ, तू चालली रुसून, हे आली मला शिर्डीला गावात काढतोय. रुसून नाही, तुम्ही तिकडे चला, उन्हात उभं राहू नका. चला तिथं बसून बोलू आपण. पण झालंय काय ती तरी सांगशील का? नाही झालंय काय? कायच झालं नाही बापू. मी तुम्हाला कुठं काय म्हणलं की तुमच्यामुळं झालंय किंवा तुम्ही काय केलंय म्हणून? मी तुमच्या दोघांना कधीच दोष देणार नाही. चुकी झाली असली तर माझ्यापासूनच होईल, पण तुमच्यापासून नाही झाली चुकी. तू अशी तडकीफड का चालली मग? तडकीफड नाही चालली बापू. हे बघा, तुमचं घर आहे, माझ्यामुळं तुमची तुटातूट व्हायला नको. हे बघा, घर म्हणलं की भांड्याला भांडं लागतंच, आणि माझ्यामुळं तुम्हाला सून आहे. तुला कोण काय म्हणलं का? नाही, मला कोण काय म्हणलं नाही. अगं तू तरी सांग की काय झालंय ती. अहो काय सांगू तुम्हाला, मगाशी आता तो बारका करत होता व बडा लय.
त्याला कोणतरी काय म्हणलं तेवढंच हिनी पण मनाला लावून धरलं या. मग असं लगेच घर सोडून जायचं असतं का हो? अगं हो पोरे, कसं आहे माहिती आहे का, हो ती बी वराडतोय त्याचं बी चुकीचं नाही, हो त्याला बी चार पोरं नावं ठेवते ती. आणि कसं आहे माहिती आहे का, आम्हाला बी नावं ठेवते ती, पण शेवटी आम्ही आईबाप आहे, आम्ही आपल्या कानाच्या मागं टाकतोय गोष्टी. हो कुणाला पोरगी नको वाटते का, पण कसं असतं माहिती आहे का, पोरी जात ज्याच्या त्याच्या घरी चांगली दिसते ग. आणि राग ही भीकमाग असतो ग, ते थोड्या दिवसाचा असतो. त्यामुळं मला बी वाटतंय की तू आपलं तुझ्या नवऱ्यापाशी जावं, सुखाने राहावं, तुमचा असं संसार सुखाचा व्हावा, मग मला वाटते. पण आता तुझ्या मनात राग, तुमचे काय थोडीशी झाली असते त्याला भांडणं. पण एक काम कर, आज जायचंय ना उद्या जा, पण फोन कर, तुमचं काय भांडण आहे ते मिटवून घ्या दोघं जण. आजच्या दिवस राहा, खा पी, आणि सकाळी आपलं लोक साडी चोळी घे तिला, होय होय घेते आणि मी. आपलं सुखात जा. चालतंय बापू, जाईन मी उद्या. हां उद्या जा, वाटलंच तर लोक आपण फोन करू, तर जावा पोला मी फोन करतो, त्यांना बोलवून घेतो, वाटलंच तर दोघं जण जावा, दोघं जण सुखाने राहावा. कसं आहे तो त्याचं बी बारक्याचं बी काय चुकीचं नाही ग, काय म्हणायचंय तुला? होय की आहोत, त्याला बी कोणतरी नावं ठेवत असेल म्हणूनच म्हणत असेल ना तो तसा. अगं चार माणसं नावं ठेवते ती ग, आणि हे चांगल्या गोष्टी नाही त्या. म्हणून आपलं हाय आपला संसार सोन्यासारखा, सोन्यासारखं राहा, सुखाने राहा. चला चला आपलं घरी होय होय चल. चल.